तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं काल पंढरीकडे प्रस्थान ठेवले आणि आज तुकोबांची पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ होणार आहे। इनामदार वाड्यामध्ये संत तुकाराम महाराजांची आज आरती संपन्न झाली आणि इनामदार वाड्यात वारकऱ्यांकडून पंचारती करण्यात आली। त्यानंतर संत तुकाराम महाराजांची आरती होऊन ही पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडणार आहे। तर पालखी रथाला आकर्षक फुलांची अशी सजावट करण्यात आली आहे आणि हा पालखी रथ देहूच्या मुख्य मंदिरातून काढून आता अनगर शाह दर्गा या ठिकाणी घेऊन आलेला आहे जाणार आहे आणि काही वेळामध्ये पालखीसह आकुर्डीकडे मार्गस्थ होईल। तुकोबांच्या पालखीचा आजचा मुक्काम हा आकुर्डीमध्ये असणार आहे। तीन महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। इनामदार वाड्यामध्ये आज तुकोबांच्या पादुकांची आरती झाली, पालखीची आरती झाली। त्यानंतर ही पालखी आता पुढे मार्गस्थ होते आहे आणि त्यानंतर आज आकुर्डीमध्ये मुक्काम असणार आहे। आजचा पहिला मुक्काम आकुर्डी येथे विठ्ठल मंदिरामध्ये राहील आणि आज दुपारी चिंचोली येथे शनी मंदिरापाशी पालखीचा दुपारचा विसावा राहील आणि हा पालखी सोहळ्यासाठी आज पूजेसाठी पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पिंपरी चिंचवडचे आयुक्त यांच्या हस्ते महापूजा शासनाच्या वतीने झालेली आहे।